तर आज मी हरिश्चंद्रगडला पोचलो आणि अजूनही पाऊस पडतोय आणि हरिश्चंद्रगडवरचा पाऊस जर पडत असेल ना तर मग 2-3 दिवस कधी कधी थांबतही नाही. आणि हे ते घर आहे जिकडे मी आज स्टे करतोय. इकडे माझे मित्र बसलेत. काही मित्र माझ्याबरोबर डोंबिवलीतनं आलेत आणि काही जे मला आता रस्त्यात बसमध्ये भेटले होते ते बंगालचे मित्र पण इकडेच बसलेत. आणि इथे त्यांची जेवणाची सोय होते. ताई मस्त आमच्यासाठी भाकऱ्या बनवते. आणि हा जो दादा तुम्हाला समोर दिसतोय त्याचं नाव रामनाथ दादा आहे. मी कमीत कमी 7-8 वर्ष दादाकडे येतोय आणि खरंच सांगतो हरिश्चंद्रगडवर भरपूर जणांकडे जेवलो पण दादासारखं जेवण मला आत्तापर्यंत तरी मला चव नाही मिळाली. तर मी तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकीन की त्याचं नाव आणि त्याचा नंबर किंवा त्याच्या हॉटेलचं नाव, तर नक्की त्याला कनेक्ट करा. आणि एकदा परत मी तुम्हाला घर दाखवतो. इतकं सुंदर इतकं सुखं पावसातनं घर आम्हाला मिळालं तीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे.